नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल नीट UG 2026चे पेपर झाले। अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर खूप सोपा गेलेला आहे। आन्सर कीनुसार अनेक विद्यार्थ्यांचे 550, 600 इवन काही विद्यार्थ्यांचे 700 प्लस मार्क येत आहेत। तर हा जो काही सोपा पेपर आला होता त्यामुळे महाराष्ट्रात MBBSच्या कट ऑफवर काय परिणाम पडेल, किती मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज मिळू शकतं व यावर्षी कट ऑफ किती मार्काने वाढू शकतो, या सर्व गोष्टींसंदर्भात आपण या व्हिडिओमार्फत सविस्तर माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये एकूण MBBSच्या जागा किती आहेत ही माहिती घेऊ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत व या कॉलेजेसमध्ये एकूण 5899 जागा आहेत। यातील 15% ज्या जागा आहेत त्या ऑल इंडिया कोटा MCC मार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही 4936 जागा आहेत या जागा स्टेट कोटामार्फत भरल्या जातात। मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्या कॉलेजेसचा साधारण जो कट ऑफ आहे तो 505 मार्कापर्यंत राहिला होता। या वर्षीचा जर आपण विचार केला तर पेपर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये खूप सोपा आलेला आहे व यावर्षी हा कट ऑफ साधारण 540 ते 550 प्लस राहू शकतो। जर तुमचे आन्सर कीनुसार 540 किंवा 550 प्लस मार्क आले असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। फायनल जे काही आउटकम आहे ते ऑल इंडिया रँक आल्यानंतरच कळेल, परंतु जर आपण मार्कनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर यावर्षी 540 ते 550 प्लस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ राहू शकतो। त्यासोबतच जर आपण प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या कॉलेजेसची जी संख्या आहे ती आहे 25 आणि या कॉलेजेसमध्ये एकूण 3599 जागा आहेत व या कॉलेजेसचा जर आपण मागील वर्षीचा कट ऑफ पाहिला तर साधारण 472 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालं होतं। यावर्षी हा कट ऑफ साधारण 500 प्लस राहू शकतो। जे काही ऑल इंडिया रँक आहे त्याचा जर आपण विचार केला तर साधारण 80,000 ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना MBBS कॉलेज मिळू शकतं। मार्कनुसार जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर हा कट ऑफ प्रायव्हेट MBBS कॉलेजसाठी 500 प्लस राहील। जे काही फायनल कट ऑफ आहेत ते ऑल इंडिया रँक आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर केले जातील, परंतु तुर्तास ज्या विद्यार्थ्यांचे 500 प्लस मार्क येत आहेत असे विद्यार्थी MBBSच्या रेसमध्ये आहेत। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। पुढील व्हिडिओमध्ये आता आपण प्रत्येक कॉलेजचे जे काही कॅटेगरीनुसार कट ऑफ आहेत ते पाहणार आहोत। त्यामुळे बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BMS, BHMS व फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते मार्कनुसार योग्य कॉलेज मिळवून देण्यापर्यंत आम्ही तुमची वैयक्तिक मदत करत असतो। तरी ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सिलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।